श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। 1,34,000 युवकांवर अन्याय, जुन्यांना डावलून नवी भरती, बेरोजगारांची फॅक्टरी उघडली का? तुकाराम बाबांचा थेट एल्गार। नमस्कार, आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतून रोजगार मिळालेल्या 1,34,000 तरुणांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे नेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे। जुन्या युवा प्रशिक्षणार्थींना न्याय न देता 1 जानेवारीपासून नवी भरती सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शासकीय कार्यालयांना टाळे ठोकू आणि आमरण उपोषण सुरू करू, असा ठाम इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। ते म्हणाले की ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली। 6 महिन्यांची मुदत संपल्यानंतर आंदोलनामुळे 5 महिन्यांची वाढ मिळाली। मात्र आज ना स्थायी रोजगार ना पूर्ण मानधन अशी अवस्था झाली आहे। राज्यात सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह सर्वत्र युवा प्रशिक्षणार्थी हक्काच्या भाकरीसाठी आक्रमक झालेत। नागपूर इथं झालेल्या लाठीचार्जवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। तुकाराम बाबा महाराजांचा थेट सवाल, जुन्या 1,34,000 तरुणांना न्याय देता येत नसेल तर नवीन भरती करून शासन बेरोजगाराची फॅक्टरी काढत आहे का? या प्रकरणावर शासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आली होती। त्या अनुषंगाने 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला होता। पण बघता बघता 11 महिने संपूर्ण अनेक आंदोलने, अनेक मोर्चे, अनेक या गोष्टी झाल्या। नागपूर या ठिकाणी देखील चॉकलेट मोर्चा करण्यात आला, त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील या युवकावरती करण्यात आला। अशा पद्धतीचं नेतृत्वावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला। म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असताना पुन्हा सरकारने ह्या योजनेतील जे मुलं काम करतात, त्या मुलांना ज्या रोजगार जो आहे त्या ठिकाणी काम करतात ते राहिलं बाजूला, पुन्हा नवीन योजना आणून उद्याच्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन मुलांना जॉईनिंग करून पुन्हा त्या मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारने संकल्प केलेला दिसतोय। आहे त्या मुलांना रोजगार कुठं देणार आहेत हे माहित नाही, आहे त्या मुलांना जे प्रमाणपत्र प्राप्त आहे ते माहित नाही, पण आहे त्या मुलांना सरकार वाऱ्यावर सोडतंय आणि नवीन योजना आणून पुन्हा सरकार ह्या मुलांचं महाराष्ट्रामधल्या मुलांचं एज म्हणजे जे एज आहे, वय आहे, ते एजबार करण्याचं काम सरकार करते। मला ह्या सगळं सांगा, राज्य सरकार एक फॅक्टरी काढतंय आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सरकार पुन्हा काढून महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा बेरोजगार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची योजना, एक पशु योजना आणून पुन्हा त्या मुलांना रस्त्यावर उतरण्या म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम सरकार करते। ह्या मुलांचं वय एजबार करून ह्या मुलं बाद झाले पाहिजेत आणि घरात बसायच्या फॅक्टरीमध्ये बसले पाहिजेत, ही भूमिका सरकारची दिसते। एकीकडे तत्कालीन मुख्यमंत्री सांगतात की रोजगार पुन्हा देऊ, पुन्हा मुदतवाढ करून देऊ, आम्हाला ती देणं गरजेचं आहे। आता कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही योजना जरा अडचणीत आहे, मी त्यांना 100% मार्ग काढतोय। मग मला विनंती करायची आहे की आपण जे शब्द दिलेला तो शब्द पाळावा, आहे या मुलांना पहिला रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्या मुलांना जिथं काम करतात त्या ठिकाणी काय करणार या मुलांचं हे देखील सांगावं। तोरपत्र हे पूर्ण होत नाही तोरपत्र सरकारने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना नवीन आणून मुलांची फसवणूक करू नये आणि मुलांना पुन्हा एकदा असं म्हणजे गाजर दाखवू नये, ही माझी सरकारला विनंती आहे। जर असं जर होत असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीने टाळे लावून त्याच ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा या माध्यमातून मी देत आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।